Hello friends and welcome back to my channel, and today we are going to be start problem set number 14 and that's a part 2. Part 1 मध्ये आपण पाहिलं मल्टिप्लिकेशन, हाऊ द मल्टिप्लिकेशन हॅज बीन डन. आता आपल्याला मल्टिप्लिकेशनच आहे जे शिकायचं आहे, पण त्याच्यामध्ये वर्बल फॉर्म आहे. आपल्याला जे क्वेश्चन विचारलेला आहे तो वर्डच्या फॉर्ममध्ये आहे. सो वी हॅव टू बी फाइंड आउट द आन्सर ऑफ दिस वर्बल क्वेश्चन्स. सो पहिला क्वेश्चन आपण बघूया. ॲज अ पार्ट क्वेश्चन प्रॉब्लेम सेट नंबर 14. ओके, त्याचं सेकंड क्वेश्चन आहे. ॲज अ पार्ट ऑफ द वर्ड प्लास्टिक कॅम्पेजिन each of 745 students made 25 paper bags. What was the total number of the paper bags made? क्वेश्चनचं मिनिंग असा आहे की ॲज अ पार्ट ऑफ अ वर्ड प्लास्टिक कॅम्पेजिन, प्लास्टिक कॅम्पेजिन नावाची एक मोहीम होती. तर त्याच्यामध्ये काही स्टुडंट होते, 745 745 स्टुडंट होते. कुठे वर्ड प्लास्टिक नावाची एक मोहीम होती, त्याच्यामध्ये 745 स्टुडंट होते आणि प्रत्येक एका विद्यार्थ्याने 25 पेपर बॅग बनवल्या. तर प्रश्न असा आहे की व्हॉट वॉज द टोटल नंबर ऑफ द पेपर बॅग्स मेड. किती टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स जमा झाल्या सगळ्यांच्या मिळून. म्हणजे 745 टोटल स्टुडंट्स होते. ओके, एका विद्यार्थ्याने 25 पेपर बॅग बनवल्या आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून किती पेपर बॅग तयार झाल्या हा क्वेश्चन आहे. ओके, आता इथं हा क्वेश्चन मी इथं लिहिलेला आहे. सो इथं डायरेक्ट आपण लिहूया वर्ड प्लास्टिक पेपर बॅग कॅम्पेजिन इन अवॉइड प्लास्टिक नावाची काय होती, कॅम्पेजिन. ओके, ही मोहीम होती आणि या मोहीममध्ये नंबर ऑफ स्टुडंट किती होते, नंबर ऑफ स्टुडंट्स किती होते, 745. आणि ईच मेड पेपर बॅग किती, 25. एकाने किती बनवल्या, 25. देअरफॉर वी हॅव टू डू 745 मल्टिप्लाय बाय 25. ओके, मल्टिप्लिकेशन. 5 5 25, 5 चौक 20, 20 आणि 2 किती होतात, 22. 7 5 35, 35 आणि 2 37. ओके, नेक्स्ट स्टेप. 5 आता वरची कॅरी कट करायचे. 5 दुनी 10 0, हाचा आला 1, 4 दुनी 8 आणि 1 9, 7 दुनी 14. ठीक आहे, 5 + 0 5, 2 + 0 2, 7 + 9 is 16, carry 1, 3 + 1 4, 4 + 4 8, 1 as it is. This one is the answer. काय आला, 18,625. ओके, देअरफॉर आन्सर लिहिताना कसं लिहिणार, टोटल व्हॉट वॉजच्या ऐवजी व्हॉट वॉज द. ठीक आहे, 18,625 was the total number of paper bags made. That is okay. This one is a simple answer of the question. Next one, पुढचा क्वेश्चन काय आहे आपण ते बघूया. इन अ प्लांटेशन, आय होप हे तुम्ही सांगते. ठीक आहे, इन अ प्लांटेशन सॅपलिंग ऑफ 215 मेडिकल ट्रीज हॅव बीन प्लांटेड इन ईच ऑफ द 132 rows of the trees. Okay, how many sapling are there in the plantation altogether? In a plantation sapling of 215 medical trees have been planted. Okay, in each of the 132 rows. एका रो मध्ये, ठीक आहे, एका रो मध्ये 215 मेडिकल ट्रीज प्लांट केल्या. अशा टोटल 132 रो होत्या. एका रो मध्ये किती, 215 आहे बा. 215 मेडिकल ट्रीज हॅव बीन प्लांटेड इन ईच ऑफ 132 टोटल नंबर ऑफ रोज होते आणि एका रो मध्ये किती, 215 मेडिकल ट्रीज प्लांट केले. सो त्यांनी विचारलंय हाऊ मेनी सॅपलिंग आर देअर इन द प्लांटेशन ऑलटुगेदर. किती रोपटे, सॅपलिंग म्हणजे काय, रोपटे सगळे मिळून तयार झाले. म्हणजे 215 एका रो मध्ये 215 काय केले, रोपटे लावले. असे 132
रोज होते. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे कसं लिहिणार याला. सॅपलिंग in each row. Saplings are एका 215 होते. and number of rows किती होते? 132. नाव कसं करावं लागेल? 215 गुणिले 132. ठीक आहे, 5 दुने 10 चाला, 1 2 बे दुने बे 1 बे प्लस 1 is 3 2 to 4. ओके, नेक्स्ट स्टेप 5 3 15 and 5 3 15 चाला 1. ठीक आहे, 3 1 3 आणि 4 3 2 6. नेक्स्ट 5 1 5 1 1 1 2 1 2. Addition 0 plus 0 plus 0 0, 3 plus 5 is 8, 4 plus 4 8, 8 plus 5 is 13, carry 1, 6 plus 1 7, plus 1 is 8, 2 as it is. This one is the answer. Therefore answer कसं येईल? How many च्या जागी आपला answer, that is 28,380 saplings are planted. हे शॉर्टकटमध्ये मी आन्सर लिहिलेलं आहे, ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? ऑन द कम्प्युटर कॉस्ट. ओके, वन कम्प्युटर कॉस्ट इज 27,540 रुपीज. एका कम्प्युटरची कॉस्ट किती आहे? 27,540. हाऊ मच विल 18 सच कम्प्युटर कॉस्ट? अशा 18 कम्प्युटर्सची कॉस्ट किती? एका कम्प्युटरची कॉस्ट 27,540 आहे. अशा 18 कम्प्युटर्सची कॉस्ट किती आहे? ओके, one computer cost equals to 27,540 rupees. 18 such computers. That is 27,540 multiplied by 18. 8 0 0, 8 चौक 32, 32, 3 कैरी. ठीक है, 8 पंचे 40, 40 आणि 3 43, 40 4, 8 7 56, 57 58 59 60, 60 शून्य 40 6, 8 2 16, 16 आणि 6 17 18 19 20 21 22 प्लस. ठीक है, 1 0 0, 1 4 4, 1 5 5, 1 7 7, 1 2 2. Addition, it is 0 2, 4 and 3 7, 5, 7 plus 2 is 9, 2 plus 2 is 4. आता टोटल आन्सर. ओके, हाऊ मचच्या जागी दॅट इज किती आले? हे 4,95,720 will cost of 18 such computers as. Now the fifth question is under the Inspire Award shame. एका इन्स्पायर अवॉर्ड योजनेमध्ये, ठीक आहे, 5,000 रुपीज पर स्टुडंट वेअर ग्रँटेड फॉर द परचेस ऑफ सायन्स प्रोजेक्ट मटेरियल्स. 5,000 रुपये, ठीक आहे, पर स्टुडंट, एका स्टुडंटला वेअर ग्रँटेड फॉर द परचेस ऑफ सायन्स प्रोजेक्ट मटेरियल. सायन्स प्रोजेक्ट मटेरियल घेण्यासाठी एका विद्यार्थ्याला 5,000 रुपये देण्यात आले. ठीक आहे, तर असे 154 विद्यार्थी होते इन अ सर्टन तालुका वेअर कवर्ड अंडर द शेम. कवर केली अंडर एका योजनेमध्ये. तर त्यांनी विचारलं इफ द टोटल अमाऊंट ग्रँटेड टू फाइंड द टोटल अमाऊंट ग्रँटेड टू तालुकाला टोटल किती अमाऊंट देण्यात आली, एका तालुक्याला किती अमाऊंट देण्यात आली.
पुन्हा एकदा इन्स्पायर अवॉर्ड नावाची एक योजना होती. याच्यामध्ये एका विद्यार्थ्याला 5,000 रुपये देण्यात आले सायन्स प्रोजेक्टचे मटेरियल घेण्यासाठी. असे 154 विद्यार्थी एका तालुक्यामध्ये होते. तर त्यांनी विचारलं आहे की एका तालुक्याला किती रुपये टोटल देण्यात आले. लेट्स सॉल्व दिस अँड याला आपण पाहूया. शेम पर स्टुडंट एका विद्यार्थ्याला किती रुपये देण्यात आले? 5,000. अशी नंबर ऑफ स्टुडंट किती होते? नंबर ऑफ स्टुडंट्स होते 154, 154. लेट्स स्टार्टेड. खूप इझी आहे, काहीच नाही करायचं आहे. 5,000ला मल्टिप्लाय करायचे 154ने. आय होप तुम्हाला क्वेश्चन कळाला असेल. अँड जर क्वेश्चन कळाला असेल तर त्यांचा आन्सरही खूप सोपं असतं. लेट्स स्टार्टेड. 4 0 0 4 0 0 4 0 0 4 5 4 5 चोक 20. नेक्स्ट 5 0 0 5 0 0 5 0 0 5 5 25. थर्ड स्टेप. आता हे कसं आलं तुम्हाला कळालं असेल की तिसरा जेव्हा अंक येतो तेव्हा थर्ड स्टेप येते आणि थर्ड स्टेपला 2 0 वाढवायचे असते. एक युनिट प्लेसला एक 10th प्लेसला. ठीक आहे. 1 0 0 1 0 0 1 0 0 5 1 5. आणि आता याची करायची ॲडिशन. दॅट इज 0 0 0 0. 5 + 2 is 7. 5 + 2 is 7. This one is the answer. That is 7,70,000 rupees. ओके. कम्प्लीट आन्सर कसं येईल याचं? Find the total amount granted to तालुका. That is 7,70,000 rupees. Total is granted to the तालुका. म्हणजे एका तालुक्याला किती रुपये द्यावं लागले शासनाला? दॅट इज 7,70,000 रुपये एका तालुक्याला. याच्या पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करूया. आय होप तुम्हाला हे जे क्वेश्चन्सचे आन्सर आहेत ते कळाले असतील. याच्यामध्ये जास्त हार्ड काही नाही आहे, सगळं काही इझी आहे. आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे आणि क्वेश्चन कळायला पाहिजे. तुम्हाला ही जी प्रॉब्लेम एक्सरसाइज आहे ही इझी जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.